मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. आणि ते पण मी इथलं तिथलं नाही, जिथं फुकट मिळते तिथलंच मी घ्यायची. तशी मी लय दिंडीत चुकवून मी लाईनी बघितला सांगावं तेवढ्या आहे का, एकच आहे तिथं कोण लाईनीला. म्हणून म्हणते या शेजारणीनं या सखूबाईनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरपूरची वाट लई द्वाड आणि माझ्या पायाला उठलं ग वाड, आणि माझ्या पायाला उठलं ग वाड. आता पैसे मिळालेत म्हणून तरी सुद्धा मी एकटंच काय करणार नाही, तिथं मोफत दवाखाना तिथंच म्हणून म्हणते या शेजारणीनं या सखूबाईनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. सुटला वास आणि नाही खाले मी दोन घास. अहो कशाला काय रात्रीच्या चपाती आणि भजे खाऊनच पाणगंज झालेलं कशाला खायचंय, तर मी मुद्दामच म्हणते माझ्या पोटात जरा कसं तरी म्हणून म्हणते या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. अहो टाळ मृदंगाची सुटली घाई, आमचा आम्ही गपटाळ वाजवून करणार होता, ह्यो मामा तिथनं आलाय पकवाज घेऊन आणि विचारून का आणा नाहीसा म्हणून भांडा लागला. पकवाज वाला तरी काय चांगला असता म्हणतात आणि म्हणतोय पिचली माझी बांगडी लाव. अहो टाळ मृदंगाची सुटली घाई आणि माझं कपाळ फुटलं ग बाई. म्हणून म्हणते या शेजारणीनं अहो या सखूबाईनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. महाराज काय म्हणतात, जन्माची येऊनी पहारे पंढरी, त्यामुळे काय म्हणतात, अहो तुका म्हणे आईशा बाया, आईशा म्हणजे त्या नुसत्या बिनकामाच्या झालेल्या असतात त्या. अहो तुका म्हणे आईशा बाया आणि जन्मा येऊनी
गेल्या वाया या शेजारीनं या सखुबाईनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला